friends, in previous lecture we are discussed about the cells of blood that is known as the formed elements. पहा ज्यापैकी आपण दोन सेल्स कंप्लीट केले आहेत. एकाचं नाव आरबीसीज, दुसरा डब्ल्यूबीसीज, ज्यांना आपण अदर नेम्स मध्ये म्हटलं एरिथ्रोसाइट्स अँड अनदर वन इज द ल्युकोसाइट्स. सो आउट ऑफ दिस वन इज also known as the red blood cell, another one is the white blood corpuscles and which perform the different types of functions. ज्यामधील आपण पाहिलं एक या न्यूक्लिएटेड सेल्स आहेत आणि दुसऱ्या नॉन न्यूक्लिएटेड, जे डिफरन्शिएट पाहिलं आपण आरबीसीज वर्सेस डब्ल्यूबीसीज. पहा याच्यानंतर थर्ड सेल ज्याला काय नाव दिलं आपण, प्लेटलेट्स. So platelets is the types of formed elements and which is suspended inside the plasma of blood and that platelets is also known as, other names मध्ये काय म्हणतो आपण त्याला, पहा platelets is also known as the thrombocytes. So thrombocytes is a cells which is also known as the platelet. जसं आपण erythrocytes, त्यानंतर आपण पाहिलं leukocytes, same platelets is also known as the thrombocytes. Now these thrombocytes or the cells or the fragments, they are derived from the specialized cell which is present along with the bone marrow. आपण बोन मॅरो मध्ये पाहिलं होतं की ज्यावेळेस डेव्हलपमेंट आहे आरबीसी ची डेव्हलपमेंट कुणापासून होतं, रेड बोन मॅरो जो स्पॉन्जी बोनमध्ये प्रेझेंट आहे. मग स्पॉन्जी बोनमध्ये जो रेड बोन मॅरो प्रेझेंट असतो ज्यांच्यामध्ये कोणती प्रोसेस होते, इरिथ्रोपॉयसिस आणि फॉर्मेशन्स कुणाचं होतं, दॅट इज नोन एज द आरबीसीज. सिमिलर ज्यावेळेस आपण डब्ल्यूबीसीज म्हटलं तर डब्ल्यूबीसीज डेव्हलप फ्रॉम द डिफरंट लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत, लिम्फॉइड लिम्फ आहेत, थायमस आहेत, पियर्स पॅचेस आहेत, टॉन्सिल्स आहेत. ऑल दीज आर द पार्ट्स फ्रॉम दिस द ल्युकोपॉयसिस प्रोसेस इज टेक्स प्लेस. सिमिलर लाईक दॅट whenever these platelets is developed or derived from the specialized cell, that cell present in the bone marrow, that is known as the megakaryocytes. So megakaryocytes is the specialized cell which is present in the bone marrow and from this those cell which is developed, that cell is known as the platelet. Simple, platelet is developed from the cells of fragments, that is called as the megakaryocytes. So megakaryocytes is the specialized cell present in the bone marrow. Now these platelets they do not having the nucleus. यांच्यामध्ये पहा प्लेटलेट्स मधलं तर न्यूक्लियस यांच्यामध्ये अब्सेंट आहे, म्हणजे ज्याला काय म्हणलं गेलं आपला नॉन न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. सो नॉन न्यूक्लिएटेड सेल्स दॅट इज नोन एज द प्लेटलेट्स. मग प्लेटलेट्समध्ये काय नाही आहेत या ठिकाणी, न्यूक्लियस अब्सेंट आहे. सिमिलर लाईक दॅट कुणासारखा, करेक्ट, आरबीसीज मध्ये सुद्धा न्यूक्लियस अब्सेंट आहे. पण न्यूक्लिएटेड सेल्स कोणते आहेत, डब्ल्यूबीसीज. पण स्ट्रक्चरली ज्यावेळेस आपण प्लेटलेट पाहतात त्यावेळेस त्या प्लेटलेटच्या फॉर एक्झाम्पल या प्लेटलेटचा स्पिंडल शेप किंवा स्टार शेपमध्ये किंवा इरेग्युलर शेप्समध्ये असतात, ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये एक डेन्स मटेरियल प्रेझेंट ॲट द सेंटर. पहा सेलच्या मध्ये डेन्स मटेरियल असतं, सायटोप्लाझमिक मटेरियल, आणि इट लुक लाईक द न्यूक्लियस, बट तो न्यूक्लियस आहे का, नाही आहे. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियर लाईक स्ट्रक्चर दिसायला लागतं पण ॲक्च्युअल ते कोण आहे, डेन्स मटेरियल प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम. नाव व्हिअर द न्यूक्लियस इज अब्सेंट, दॅट्स वाय द प्लेटलेट्स इज ऑल्सो नोन एज द नॉन न्यूक्लिएटेड इन स्ट्रक्चर. तर सर्वात महत्त्वाचे जे मेन पार्ट लक्षात ठेवायचं आहे, these platelets which is develop those substances which substance is helpful for the clotting of blood. ॲक्च्युअल फंक्शन जर पाहिलं प्लेटलेटचं, ज्यावेळेस बॉडीमध्ये कुठलाही पार्ट्स इंज्युअर्ड होतो त्यावेळेस त्यांच्यातून जे ब्लड फ्लो होतं ते ब्लड नॉर्मली क्लॉटिंग करायचं किंवा कोॲग्युलेशन करायचं फंक्शन ज्या सेल्स करतात या सेल्सला काय म्हणतो आपण, प्लेटलेट्स. So what is the function of platelet? It is helpful for the clotting of blood or coagulations of blood. Now that is the most important functions of platelet. एक सेपरेट आर्टिकल आहे आपल्याला बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये, आपण पुन्हा ते डिटेल्स मध्ये पाहणार आहेत. एक सेपरेट आर्टिकल आहे क्लॉटिंग ऑफ ब्लड. इथं एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे, क्लॉटिंग ऑफ ब्लड किंवा कोॲग्युलेशन ऑफ ब्लड या प्रोसेसला इन्व्हॉल्व होणारा किंवा या प्रोसेसला प्रोसीड्स करणारा जो सेलचा पार्ट्स आहे, ज्या सेलला काय म्हटलं आपण, platelets. So simple word, these platelets which secrete the some substances and that substances is helpful for the clotting of blood. And now this average of platelets present in the blood near about 1.5 to 3.5
lakh cells present inside the blood. पण ॲक्च्युअल पर क्युबिक मिलीमीटर, ज्यावेळेस आपण पर क्युबिक मिलीमीटर्समध्ये प्लेटलेट काउंट्स म्हटलं तर प्लेटलेट काउंट्स नॉर्मल किती असतो 1.5 to 3.5 लॅक्स पर क्युबिक मिलीमीटर. हा त्याचा काय आहे नॉर्मल प्लेटलेट काउंट आहे, ज्यामुळे तो कोणतं फंक्शन्स करतोय क्लॉटिंग ऑफ ब्लड. बट व्हेनेवर द डिक्रीज इन नंबर ऑफ platelets that is called like the, त्याला काय नाव देतो पा, whenever this platelet number they are present in the normal state, but whenever the normal or critical counts ज्यावेळेस म्हणतो आपण तर platelets count काय होतो decrease. so decrease in platelet counts known as, platelet count जर decrease होत असेल तर त्याला म्हणतो आपण thrombocytopenia. So what is that thrombocytopenia? Thrombocytopenia means the decrease in number. कुणाचा नंबर डिक्रीज होतो प्लेटलेटचा. नॉर्मल काउंट्सपेक्षा ज्यावेळेस थ्रोम्बोसाइटचा प्लेटलेट काउंट डिक्रीज होईल त्यावेळेस त्यांना काय म्हणतो आपण थ्रोम्बोसाइटोपेनिया. इट मीन्स दॅट वेन एवर द ब्लड काउंट बिलो द 1.5 लॅक्स या सेलपेक्षा जर तो डिक्रीज होत असेल तर काय म्हणायचं सायटोपेनिया. अँड व्हेनेवर द ब्लड cells किंवा प्लेटलेट काउंट इट बिकम्स इनक्रीज ॲट दॅट टाइम द नेम इज नोन एज द थ्रोम्बोसायटोसिस. सो थ्रोम्बोसायटोसिसमध्ये प्लेटलेट काउंट काय होतो इनक्रीज होतो. मग इनक्रीज होण्याच्याला काय टर्म वापरायचं दॅट इज कॉल्ड लाईक द थ्रोम्बोसायटोसिस अँड वेन युअर डिक्रीज दॅट इज कॉल्ड लाईक द थ्रोम्बोसायटोपेनिया. तर या ठिकाणी हे 4 स्टेटमेंट फक्त लक्षात ठेवायचे आहेत. व्हॉट इज द थ्रोम्बोसाइट्स? Thrombocytes is also known as the platelet. Now these platelets is derived from the fragments. कोणत्या fragments आहेत cells of fragments. कुणाच्या cells आहेत along with the bone marrow कोणत्या आहेत specialized that is known as the megakaryocytes. so megakaryocytes जे डेव्हलप करतात त्यांच्या सेलचं नाव प्लेटलेट. ज्या प्लेटलेटचा ॲव्हरेज काउंट जर पाहिला तर ॲव्हरेज काउंट किती असतो 1.5 to 3.5 लॅक पर क्युबिक मिलीमीटर. हा जर नंबर डिक्रीज झाला तर त्याला काय म्हणतो आपण थ्रोम्बोसायटोपेनिया. आणि हा नंबर इनक्रीज होत असेल तर ज्याला काय म्हटलं आपण थ्रोम्बोसायटोसिस. आणि ॲक्च्युअल मेन फंक्शन्स ऑफ थ्रोम्बोसाइट्स म्हटलं द थ्रोम्बोसाइट्स दे डू नॉट हॅव्हिंग द न्यूक्लियस. दीज आर द इरेग्युलर अँड स्टार शेप्ड सेल्स बट व्हेनेवर दे सिक्रेट द डिफरंट टाइप्स ऑफ सबस्टन्सेस अँड दॅट सबस्टन्सेस इज हेल्पफुल फॉर द क्लॉटिंग ऑफ ब्लड और कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. तर एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे की प्लेटलेटचं फंक्शन ब्लड क्लॉटिंगच आहे आणि कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. आणि याच्यासाठी लागणार जे सबस्टन्सेस आहेत पुढे पाहण्यात आपण थ्रोम्बोप्लास्टिन काय आहे, थ्रोम्बोकायनेज एन्झाइम्स कसं तयार होतं, या सर्वांचा उपयोग करून त्या ठिकाणी कोणतं फंक्शन्स करतं कोॲग्युलेशन ऑफ ब्लड दॅट इज नोन ॲज द प्लेटलेट. तर या ठिकाणी आपला ब्लडचा एंटायर पार्ट्स कंप्लीट झाला आहे. ॲक्च्युअल ब्लडला आपण या ठिकाणी कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फ्लुइड टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू म्हणून पाहिलेलं आहे. ॲक्च्युअल आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या ज्या मेन 3 टाइप्स आहेत ज्यामधील आपण डिटेल्स पाहिला. लूज कनेक्टिव्ह टिश्यू ज्यामधील आपण 2 टिश्यू पाहिलं एरिओलर आणि अडायपोज. यानंतर दुसरा पाहिला आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू ज्यामधील 2 पॉईंट्स पाहिले आपण, एक रेग्युलर आणि दुसरा इरेग्युलर. रेग्युलरमध्ये परत आपण पाहिलं व्हाईट फायबरस अँड येलो इलॅस्टिक. तर हा आपला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आणि याच्यानंतर आपण स्टार्ट केला होता स्पेशल टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू ज्यामधील आपण डिटेल्समध्ये फर्स्ट टाईप घेतली ज्याचं नाव स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. ज्या स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण 2 पार्ट्स पाहिलं, एकाला नाव दिलं आपण कार्टिलेज आणि दुसरा पाहिला आपण बोन्स. याच्यानंतर आपण स्टार्ट केला व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. ज्या व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला ब्लड आणि लिम्फ आहे. तर या ठिकाणी आपण ब्लडचे जे रिलेशन अदर टॉपिकशी येणार आहेत तेही आपण याच ठिकाणी कंप्लीट केलेत, ज्याला म्हटलं आपण ब्लड. आणि याचे जे मेन आपण डिव्हायडेशन्स पार्ट्स पाहिलेत त्यामधील फर्स्ट पाहिला ज्याला काय नाव दिलं आपण that is known as the plasma 55% अलॉंग विथ द 45% कॉन्ट्रीब्युशन असणारा ज्याला काय म्हटलं आपण फॉर्म्ड एलिमेंट्स, ज्यामधील आपण 3 सेल्स पाहिल्या. एकाचं नाव आरबीसीज, दुसरा डब्ल्यूबीसीज अँड लास्ट वन इज द प्लेटलेट. तर या ठिकाणी ब्लड इज द फ्लुइड टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. हा पार्ट्स कंप्लीट झालेला आहे. लिम्फ ॲक्च्युअल आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशनमध्ये डिटेल्स पाहणार आहात. तर याच्यानंतरचा जो आपला थर्ड टाइप टिश्यू आहे ज्या टिश्यूचं नाव मस्क्युलर टिश्यू. ॲनिमल टिश्यूचं क्लासिफिकेशनमध्ये जे बेसिक 4 टिश्यूज आपण स्टडी करतोय त्यातले आपण 2 टिश्यू कंप्लीट केले. एकाचं नाव करेक्ट दॅट इज कॉल्ड लाईक द एपिथेलियल टिश्यू, सेकंड वन इज नोन एज द
connective tissue. Third one is known as the muscles or muscular tissue. Now the muscular tissue which having the origin mesoderm. पहा muscular tissue ची origin कोणती आहे? mesoderms of एम्ब्रिओ किंवा एम्ब्रियोनल ओरिजिन म्हटलं आपण तर 3 ओरिजिन्स पाहिले आपण. एकाचं नाव एक्टोडर्म, दुसरा मेसोडर्म आणि तिसरा एंडोडर्म. असा कोणता टिश्यू आहे की ज्याच्या तिन्ही ओरिजिन आहेत? करेक्ट, इपिथेलियल टिश्यू विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम द ऑल 3 जर्माइनल लेयर. त्याच्यानंतर पाहिलं आपण कनेक्टिव्ह टिश्यू, कोणतं ओरिजिन आहे? मेसोडर्म. यानंतर आपण स्टार्ट करतोय मस्कुलर टिश्यू, ओरिजिन कोणतं आहे? मेसोडर्म. नाव सम टिश्यूज ऑफ मस्कुलर विच इज डेव्हलप फ्रॉम द एक्टोडर्म. पहा यांच्यामध्ये जर एक्झाम्पल आपण पाहिलं, सम टिश्यूज आईज, जर आपण स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ह्युमन आयबॉल्स विच इज डेव्हलप फ्रॉम द 3 लेयर दॅट इज कॉल्ड लाईक द आउटर स्क्लेरा, कोराइड अँड रेटिना. यांच्यामध्ये जो मिडल लेयर असतो त्या मिडल लेयरचं नाव आउटर कोणता झाला? स्क्लेरा. सेकंड कोराइड. कोराइडमधील पुन्हा सिलरी मसल्सपासून एक हँगिंग पार्ट्स असतो, ज्या हँगिंग पार्ट्सला आपण म्हणतात दॅट इज कॉल्ड लाईक द आयरिस ऑफ आईज. आईजमध्ये जो आयरिस हा पार्ट्स आहे ज्यांच्या मसल्स या कोणापासून ओरिजिनेट होतात? ओरिजिनेटेड फ्रॉम द कोणापासून आहेत? एक्टोडर्म. सो एक्टोडर्म्स ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओच्या एक्टोडर्मिक ओरिजिन म्हटलं तर एक्झाम्पल लक्षात ठेवा, आयरिस ऑफ आईज मसल्स. देन द मायो इपिथेलियल. यांच्यानंतर जर पाहिलं आपण मायो इपिथेलियल, मायो मीन्स मस्कुलर, इपिथेलियल. मायो इपिथेलियल ऑफ यांच्यामध्ये आहेत सलायवरी, देन मॅमरी, देन स्वेट ग्लँड्स. ज्या या ग्लँड्स आहेत ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतील, स्वेट ग्लँड्स असतील किंवा सलायवरी ग्लँड्स असतील, यांच्यामध्ये जो मायो इपिथेलियल आहे यांची डेव्हलपमेंट कुणापासून होते? एक्टोडर्म्स ऑफ एम्ब्रिओ. बाकी 2 कॅरेक्टर फक्त डिफरन्शिएट करा. ऑल रिमेनिंग मस्कुलर टिश्यू विच इज डेव्हलप फ्रॉम कुणापासून डेव्हलप होतो? डेव्हलप फ्रॉम द मेसोडर्म. सो दॅट इज कॉल्ड लाईक द ओरिजिन ऑफ मस्कुलर टिश्यू. Now this muscular tissue which having the some basic characteristics belongs to the all muscular tissue. कोणताही muscular tissue पाहिला तर ज्यांच्यामध्ये मेन कॉमन कॅरेक्टर लक्षात ठेवायचं, मसल्स फायबर, मस्कुलर टिश्यू, मसल सेल्स, मायोसेल्स ह्या ज्या सेलची नावं आहेत तो पहिल्यांदा आपण कन्सेप्ट लक्षात घेऊ. टिश्यू म्हटलं तर मेनी सेल्स काय होतं? आपण मेनी सेल्स दे गेट टुगेदर टू फॉर्म द टिश्यू. पण मस्कुलर टिश्यूमध्ये ज्या सेल्स असतात या सेल्स कशा असतात? दीज आर द इलॉंगेटेड सेल्स. पहा सेलचा आकार कसा आहे? लॉंग असतात किंवा या सेल अशा इलॉंगेटेड सेल्स असतात. मग लॉंग असेल किंवा इलॉंगेटेड सेल्स असतील तर यांना आपण काय म्हणतात? मसल सेल्स. सो दीज आर ऑल्सो नोन ॲज द मसल सेल्स. मसल सेल्सचं इथं नाव लक्षात ठेवायचं. मसल सेल्स इज ऑल्सो नोन ॲज द मायोसाइट्स. शब्द लक्षात ठेवा. What are the myocytes? Myo means muscle, cytes means cell. The cells which belongs to the muscular tissue, such type of cell is known as the myocytes. Myocytes is also known as the muscle cells. याच ठिकाणी मी शब्द बदलतोय. मसल सेल्स हे लॉंग किंवा इलॉंगेटेड स्ट्रक्चर असल्यामुळं यांनाच आपण काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड लाईक द मसल फायबर्स. पा काय म्हटलं? मस्कुलर टिश्यूमध्ये ज्यावेळेस मसल सेल्स असतात या सेलचं नेचर किंवा स्ट्रक्चर जर पाहिलं तर सेल्स कशा असतात? लॉंग असतात, इलॉंगेटेड आहेत अँड इट लुक लाईक अ फायबर लाईक स्ट्रक्चर. दॅट्स वाय द नेम इज नोन ॲज द मसल्स फायबर. सो मसल फायबर इज ऑल्सो नोन ॲज द muscle cells. Muscle cells is also known as the myocytes, and that myocytes or muscle cells which is enclosed due to the membrane, that membrane is known as the sarcolemma. पा शब्द विसरू नका. काय म्हटलं मी? सार्कोलेमा. मग लिमिटिंग मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण? करेक्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेन. मग कोणत्याही सेलला जो एन्क्लोज्ड करणारा मेम्ब्रेन आहे त्या मेम्ब्रेनला काय म्हणतो आम्ही? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ मसल सेल्स और द लिमिटिंग मेम्ब्रेन ऑफ मसल सेल्स और द मसल सेल्स विच इज एन्क्लोज्ड बाय दोज मेम्ब्रेन, that membrane is known as the sarcolemma.
Now just inside the sarcolemma the fluid is present. पहा या सार्कोलेमामध्ये जे फिल्ड विथ द फ्लुइड्स असतात या फ्लुइडला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. करेक्ट. मग सायटोप्लाझम ऑफ मस्क्युलर टिश्यू इज नोन ॲज अ सार्कोप्लाझम. काय म्हणायचं याला सार्कोप्लाझम. सायटोप्लाझमच आहे पण सायटोप्लाझम कुणाचा आहे मसल सेलचा. मग मसल सेलच्या सायटोप्लाझमला काय म्हणायचं सार्कोप्लाझम. सो सार्कोप्लाझम इज द सायटोप्लाझम ऑफ मस्क्युलर टिश्यू और मसल सेल. मसल सेलच्या मधल्या सायटोप्लाझमला सार्कोप्लाझम म्हटलं आणि एन्क्लोज्ड करणाऱ्या मेम्ब्रेनला सार्कोलेमा असं म्हटलं. मग या ठिकाणी दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. सायटोप्लाझम ऑफ मस्क्युलर टिश्यू दॅट इज कॉल्ड लाईक द सार्कोप्लाझम विच इज एन्क्लोज्ड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन of muscle cells. The name is known as the sarcolemma which contain the different types of cell organelle. त्यातला जो मेन कंटेंट पाहिला आपण न्यूक्लियस. So muscular tissue which having one or many nucleus. So the muscular tissue which having the nature कसा असेल तो युनि किंवा मल्टी nucleated structure. So the muscular tissue which having the some muscular tissue which having the single nucleus, that's why the name is known as the uninucleated muscular tissue. Some muscular tissue which having the more than one nucleus, that's why the name is known as the multinucleated. मग characteristics काय असेल the muscular tissue which having the unicellular or uninucleated or multinucleated in structure which is present inside the sarcoplasm. तर sarcoplasm मध्ये फॉर एक्झाम्पल ही जर सेल असेल यांच्यामध्ये जर या ठिकाणी आपल्याला मेनी न्यूक्लियस असतील तर यांना कोणतं नेचर म्हणू आपण मल्टीन्यूक्लिएटेड. आणि ॲक्च्युअल या मसल्स फायबरमध्ये हा इलॉंगेटेड सेल्सच्या मध्ये जो सार्कोप्लाझम आहे ज्या सार्कोप्लाझममध्ये सिंगल या ठिकाणी न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियस किती आहे सिंगल. तर नेचर कोणता झाला युनिन्यूक्लिएटेड. याला काय म्हणतो आपण मल्टीन्यूक्लिएटेड. डिपेंडिंग अपॉन द न्यूक्लियस द मस्क्युलर टिश्यू विच हॅव्हिंग द बोथ इन नेचर युनिन्यूक्लिएटेड अँड मल्टीन्यूक्लिएटेडच्या बाबतीत मेन कॅरेक्टर युनिन्यूक्लिएटेड अँड मल्टीन्यूक्लिएटेड. याच्यानंतर लक्षात ठेवायचं द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर पाहिलं आपण ज्याला काय म्हणतो आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे किंवा इथे असेल याला काय म्हटलं आपण याला मायटोकॉन्ड्रिया म्हटलं. आणि मायटोकॉन्ड्रियाच्या नंतर या ठिकाणी जो अटॅच सिस्टर्नी सारखा पार्ट्स असतो ज्यांना काय म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर इथं दोन सेल ऑर्गेनेल लक्षात ठेवा. फर्स्ट जो यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा मायटोकॉन्ड्रिया आहे ते मायटोकॉन्ड्रिया ऑफ मस्क्युलर टिश्यू दॅट इज कॉल्ड लाईक द सार्कोसोम. सार्कोसोम्स is also known as the mitochondria of the muscular tissue. लिमिटिंग मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण सार्कोलेमा. सायटोप्लाझमला काय म्हटलं सार्कोप्लाझम. बट व्हेनेवर द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इनसाइड द सार्कोप्लाझम ऑफ मस्क्युलर टिश्यू at that time the name is known as the sarcosomes. So what is a sarcosome? Sarcosomes is the cell organelle which is present inside the कुणामध्ये आहे मस्क्युलर टिश्यू आणि ज्यांचं नाव काय आहे मायटोकॉन्ड्रिया. सो मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन द मस्क्युलर टिश्यू द नेम इज नोन एज द सार्कोसोम्स. सो अनदर वन इज द दुसरा सेल ऑर्गेनेल कोणता म्हटलं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पहिला आपण कोणामध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट इनसाइड द सार्कोप्लाझम दॅट इज नोन एज द सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग या ठिकाणी कधी जर एमसीक्यू विचारला व्हॉट इज सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज ऑल्सो नोन एज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम विच इज द सेल ऑर्गेनेल प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम. बट व्हेनेवर द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट इनसाइड द सार्कोप्लाझम ऑफ मस्क्युलर टिश्यू at that time the name is known as the sarcoplasmic reticulum and the mitochondria is known as the sarcosome. Cytoplasm is also known as the sarcoplasm enclosing the membrane sarcolemma. Now that is sarcolemma which enclose or sarcolemma which having the minute fine fiber like structure that is known as the myofibrils. याच सार्कोप्लाझम मध्ये यांच्यामध्ये मेनी कोण असतात
fibrils. So myofibrils are the structure which is present inside the sarcoplasm. या sarcoplasm मध्येच फाईन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात किंवा फायबर्स असतात ज्यांना म्हणतो आपण मायोफिब्रिल्स. अँड दॅट मायोफिब्रिल्स विच इज फॉर्मड बाय द मेन टू प्रोटीन्स दॅट इज नोन ॲज द पा. यांच्यामध्ये दोन प्रोटीन्सचा पार्ट्स असतो. एकाला म्हणतो आपण मायोसिन आणि दुसरा आहे ज्याला नाव देतो आपण ॲक्टिन. पुढे आपण स्ट्रक्चरमध्ये पाहणार आहेत. Myofibrils. So myofibrils is present inside the sarcoplasm. The myofibrils which is formed by the main two structural protein that is called like the myosin and actin. And due to the presence of that fibrils or protein, the fibers which having the some part look like a striped regions or look like the striations. That's why depending upon the presence and absence of, याच्यानंतर आपण पाहिलं striated muscles म्हणतो आपण किंवा ज्याला दुसरं नाव दिलं आपण स्केलेटल मसल्स आहेत, व्हॉलंटरी मसल्स आहेत. ॲक्च्युअल इथं बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स मधील पहिलं वाक्य असेल तुमचं मस्क्युलर टिश्यू विच हॅव्हिंग द ओरिजिन मिसोडर्म. सम्स आर द डेव्हलप फ्रॉम एक्टोडर्म. द नेम इज नोन एज द मसल्स ऑफ आयरिज. द सेल्स किंवा मायोएपिथेलियल सेल्स ऑफ द सलायवरी ग्लँड्स असतील, मॅमरी ग्लँड्स असेल किंवा स्वेट ग्लँड्स असतील. याच्यानंतर ऑदर ऑल जे मस्क्युलर टिश्यू आहे त्यांचं ओरिजिन कोणतं असं मिसोडर्म. याच्यानंतर पाहिलं द मिसोडर्म किंवा ओरिजिनेट करणारा जो मस्क्युलर टिश्यू आहे यांच्यातील ज्या सेल्स असतात त्या सेल्स कशा असतात लॉंग आणि इलॉंगेटेड म्हणून त्यांना काय म्हणतो आपण मसल फायबर. मग मसल फायबरला मसल सेल्स ज्यावेळेस टिश्यू फॉर्मेशन होतं तर इंटरसेल्युलर जो स्पेस आहे तो याच्यामध्ये अब्सेंट आहे. म्हणजेच फायबर्स टू फायबर्स दे आर together to form the tissue where the space is upset. याच्यानंतर आपण पाहतोय की याच मस्क्युलर टिश्यूच्या मेन 3 टाइप्स आहेत ज्यामधील फर्स्टला नाव दिलं आपण स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू, दुसरा आहे ज्याला म्हणतो आपण स्मूथ मस्क्युलर टिश्यू अँड लास्ट वन दॅट इज कॉल्ड लाईक द कार्डियाक मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यूच्या ज्या 3 टाइप्स आहेत ज्यामधील पहिल्याला काय नाव दिलं आपण स्केलेटल मस्क्युलर टिश्यू. फर्स्ट ऑफ ऑल those muscular tissue which is present associated kiwa along with the skeleton, so that is called like the skeletal muscular tissue. It means that those muscles or muscular tissue which is attached to the bones or skeleton, such type of tissue that is called like the skeletal muscular tissue. शब्दातच अर्थ आहे पहा muscular tissue along with कुणा सोबत आहे skeleton सोबत आहे किंवा bonesला attach आहेत ज्यामुळे आपण त्यांना काय नाव दिलं skeletal muscular tissue. Now this skeletal muscular tissue which is also known as, याचं दुसरं नाव काय that is known as the striated. पा काय नाव दिलेला striated muscular tissue. कशामुळे आपल्याला स्ट्रायटेड म्हणतो आपण जर आपण सेलचं स्ट्रक्चर जर पाहिलं दीज आर द इलॉंगेटेड सेल्स. ह्या सेल्स कशा असतात लॉंग आणि इलॉंगेटेड. लिमिटिंग मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण करेक्ट आहे सार्कोप्लाझ्मा. त्यांच्यानंतर फ्लुइड आहे ज्याला फ्लुइडला काय म्हटलं आपण सार्कोप्लाझम. पा हा झाला सार्कोप्लाझम. सार्कोप्लाझममध्ये न्यूक्लियस जर पाहिलं कोणती मसल्स आहेत मस्क्युलर टिश्यू पण स्केलेटल असेल तर यांच्यामध्ये मेनी न्यूक्लियस प्रेझेंट आहेत म्हणून स्ट्रक्चरला काय म्हटलं आपण मल्टी न्यूक्लिएटेड इन स्ट्रक्चर. बट यांच्यामधला जो मेन कॅरेक्टर पाहायचा आहे तो कॅरेक्टर पण काय नाव दिले इथं स्ट्रायटेड मसल्स. ॲक्च्युअल या मसल्स फायबरमध्ये सम इंटरवलमध्ये अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट जर पाहिलं आपण तर यांच्यामध्ये अशा स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात. पा काय प्रेझेंट आहेत म्हणलं इथं आपण स्ट्रायशन्स प्रेझेंट आहे त्याला स्ट्राइप्ड पार्ट म्हणतो आपण अँड दॅट स्ट्रायशन्स इज प्रेझेंट इनसाइड द सार्कोप्लाझम. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन एज द स्ट्रायटेड मसल्स और विच इज ऑल्सो नोन एज द स्ट्राइप्ड मसल्स अँड दे आर फॉर्म्ड बाय द अल्टरनेट बँड दॅट इज कॉल्ड लाईक द लाईट बँड अँड अनदर वन इज द डार्क बँड. पा यांच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत त्यावेळेस यांच्यामध्ये काही बँड्स असतात ज्यांना म्हणतो आपण लाईट बँड आणि काही आहे त्याला म्हणतो आपण डार्क बँड. पण इट लुक लाईक द ट्रायशन्स दॅट्स वाय द नेम इज नोन एज द स्ट्रायटेड मसल्स. पा स्केलेटल मस्क्युलर टिश्यू मसल सेल्समध्ये जर सम इंटरवलमध्ये अरेंजमेंट पाहिलं तर त्यांच्यामध्ये हे काय असतात बँड्स असतात. ॲक्च्युअल या ठिकाणी ए बँड आहे आणि दुसरा आय बँड आहे. ए बँड ज्याला आपण या
ठिकाणी डार्क बँड असं म्हणतो आपण, आणि जो आय बँड आहे, ज्या आय बँडला आपण लाईट बँड असं म्हणतायत. अँड ड्यू टू द अल्टरनेट ऑफ लाईट अँड डार्क बँड इट लुक लाईक द स्ट्राइप्ड लेजन और स्ट्रायटेड स्ट्रक्चर. दॅट्स वाय द नेम इज नोन एज द स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू. याच्यानंतर पहा, जर आपण स्मूथ मसल्स पाहिलं तर स्मूथ मसलचं नेचर, सो दीज मसल्स आर द इलॉंगेटेड और स्पिंडल शेप्ड. सेलचा आकार कसा असतो, स्पिंडल शेप्ड. आणि या स्पिंडल शेप्ड सेलची अरेंजमेंट पाहिलं तर या अरेंजमेंट या पद्धतीने असतात, ज्याला आपण काय म्हणतात मस्कुलर टिश्यू. एजेस टू एजेसला ज्या स्पिंडल सेल्स आहेत या पद्धतीने त्या अरेंज असतात, ज्यांच्यामध्ये या ठिकाणी न्यूक्लियस ॲक्च्युअल काय आहे, सिंगल न्यूक्लियस आहे. यांच्यानंतर फ्लुइडला काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम म्हणजेच कोण आहे, सार्कोप्लाझम. पण यांच्यामध्ये आपल्याला जे स्ट्रायशन्स आहेत ते स्ट्रायशन्स या ठिकाणी अब्सेंट आहेत, म्हणून याला आपण नाव काय देतो, दीज आर ऑल्सो नोन एज द नॉन स्ट्रायटेड और विच इज ऑल्सो नोन एज द नॉन स्ट्राइप्ड मसल्स. तर पहिला स्ट्रक्चर स्केलेटल मसल इज ऑल्सो नोन एज द स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू. स्मूथ मसल्स इज ऑल्सो नोन एज द काय म्हणतो आपण याला, नॉन स्ट्रायटेड मस्कुलर टिश्यू, किंवा त्याला काय म्हणतो आपण ऑन स्ट्राइप्ड, स्ट्रायटेड म्हणा किंवा स्ट्राइप्ड मस्कुलर टिश्यू म्हणतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये लाईट बँड आणि डार्क बँड हे काय आहे त्यांच्यामध्ये अब्सेंट आहेत, ज्यामुळे त्याला काय म्हटलं आपण स्मूथ मस्कुलर टिश्यू. बट दिस स्मूथ मस्कुलर टिश्यू दीज आर प्रेझेंट इन द व्हिसरल ऑर्गन. कुणामध्ये प्रेझेंट असतात, मोस्ट ऑफ द व्हिसरल व्हायटल जे ऑर्गन्स असतात त्या व्हायटल ऑर्गन्समध्ये किंवा व्हिसरल ऑर्गनमध्ये आहेत. म्हणून स्मूथ मस्कुलर टिश्यू विच इज ऑल्सो नोन एज द, याला व्हिसरल मसल्स म्हणतात किंवा व्हिसरल मस्कुलर टिश्यू म्हणतात. व्हिसरल मस्कुलर टिश्यू का म्हटलं, तर व्हिसरल मस्कुलर टिश्यू दीज आर प्रेझेंट इन द व्हिसरल ऑर्गन. दॅट्स वाय द नेम इज नोन एज द स्मूथ मस्कुलर टिश्यू. सिमिलर स्केलेटल मस्कुलर टिश्यूला पण इथं काय म्हटलं, स्ट्रायटेड. मग स्ट्रायटेड या ठिकाणी नॉन स्ट्रायटेड. जर कार्डियाक मसल्स पाहिलं तर कार्डियाक मसल्समध्ये याही सेल्स कशा असतात, इलॉंगेटेड सेल्स असतात. पण या इलॉंगेटेड असताना या सेल्समध्ये यांचं स्पेशल ब्रँचिंग पडतं, म्हणजे हा ब्रँचड असतात आणि त्यांच्यामध्ये एक इंटरकॅलेटेड डिस्क प्रेझेंट आहे, जो आपण पुढे पाहणार आहेत, ज्यांच्यामध्ये स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत इन सम रिजन, इंटरकॅलेटेड डिस्क प्रेझेंट आहे, न्यूक्लियस हा या ठिकाणी सार्कोप्लाझम प्रेझेंट आहे. मग आपल्याला पाहायचं आहे की कार्डियाक मसल्स विच इज प्रेझेंट इन द लोकेशन कुठं आहे, हार्टमध्ये आहे, म्हणून हार्टमध्ये आपण कार्डियाक शब्द वापरतात. कार्डियाक मसल्स इज प्रेझेंट इन द वॉल ऑफ हार्ट, ज्याला आपण काय म्हटलं, कार्डियाक मस्कुलर टिश्यू. सेल्समध्ये ह्या सेल्स कशा असतात, ब्रँचड असतात आणि ब्रँचड असून या ठिकाणी इंटरकॅलेटेड एक डिस्क प्रेझेंट आहे. पुढे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे, पण यांच्यामध्ये स्मॉल रिजन्स हे स्ट्रायशन्स प्रेझेंट आहेत. स्ट्रायटेड मसल्स, नॉन स्ट्रायटेड मसल. स्केलेटल मसल्स इज ऑल्सो नोन एज द व्हॉलंटरी मसल्स. याला दुसरं नाव काय दिलं पहा, that is called as the voluntary muscles. का म्हणतो आपण व्हॉलंटरी मसल्स पहा, व्हॉलंटरी मसल मीन्स दोज मसल्स अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. सच टाइप ऑफ मसल्स दॅट इज कॉल्ड एज द व्हॉलंटरी मसल्स. म्हणजे ज्या मस्कुलर टिश्यूवर आपल्याला कंट्रोल ठेवता येतं किंवा अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर, आपल्या विल पॉवरच्या अंडर कंट्रोलमध्ये जो टिश्यू आहे यांना काय म्हणतो आपण, व्हॉलंटरी मस्कुलर टिश्यू. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीमध्ये ज्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये जे हार्ट आहे, ज्या हार्टचे हार्टबीट जर आपण पाहिलं तर ते कंटिन्युअस हे काय असतात, सुरू असतात. जर आपल्याला ते हार्टबीट स्टॉप करायचं म्हटलं तर आपण स्टॉप करू शकतो का, नाही आहे, कारण त्याची जी कंटिन्युटी आहे किंवा त्यांचं जी रिदमिसिटी आहे ते कंटिन्युअस आहे. डू नॉट अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर. आपल्या विल पॉवरमध्ये आहे का, आपण ते थांबवू शकतो का, नाही आहे, तर याला काय म्हणायचं, इनव्हॉलंटरी. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुवमेंट करायचं आहे, तर मुवमेंट करणं किंवा न करणं हे आपल्या कशामध्ये आहे, विल पॉवरमध्ये. अंडर द कंट्रोल विल पॉवर असेल तर काय म्हणायचं, व्हॉलंटरी. म्हणजे अशा ज्या गोष्टी, अशा जे फंक्शन तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, अंडर द कंट्रोल ऑफ विल पॉवर आहेत, अशा सर्वांना एकच नाव द्यायचं, दॅट इज कॉल्ड एज द व्हॉलंटरी मसल्स. सो व्हॉलंटरी मसल्स इज द under the control of willpower. That's why skeletal muscles is also known as the voluntary muscles. Similar, the smooth muscles or non-striated muscles, they do not having the under the control of willpower.
विल पॉवरच्या अंडर कंट्रोल नाही आहे म्हणून याला काय म्हणतो आपण इनव्हॉलंटरी मसल्स. पहा इथं शब्द वापरला व्हॉलंटरी. जर स्मूथ मसल्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण इनव्हॉलंटरी. पहा इनव्हॉलंटरी मसल्स कोणती आहे? इनव्हॉलंटरी मसल्स इज ऑल्सो नोन एज द स्मूथ मसल्स. सिंपल आणि साधं उदाहरण पहा. ज्यावेळेस आपण फूडचं स्वेलिंग करतात, जेव्हा फूड आपण इनटेक करतात तर इसोफॅगसपासून ज्यावेळेस फूड स्टमकमधून इंटेस्टाईनमध्ये जातं तर त्या इंटेस्टाईनमध्ये जी मुवमेंट आहे ती पेरिस्टॅल्टिक मुवमेंट्स असते. मग पेरिस्टॅल्टिक मुवमेंट जी आहे ती मुवमेंट आपण स्टॉप करू शकतो का? नाही आहे. म्हणजे ते आपल्या अंडर द कंट्रोल आहे का? नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा फूड स्वेलिंग करून आपण इंटेस्टाईनमध्ये पास करतात त्यावेळेस त्याची कंटिन्युअस काय सुरू असते? पेरिस्टॅल्टिक मुवमेंट असते. आणि ज्यांच्यावर आपलं कंट्रोल आहे का? नाही आहे. विल पॉवरमध्ये ते कंट्रोल करू शकतो का? नाही आहे. तर अशा वेळेस त्याला व्हॉलंटरी म्हणायचं की इनव्हॉलंटरी? इनव्हॉलंटरी. म्हणजेच हा जो स्मूथ मस्क्युलर टिश्यू आहे तो कसा असतो? इनव्हॉलंटरी. नाव सिमिलर लाईक दॅट द कार्डियाक मसल्स. द कार्डियाक मसल्स कुणामध्ये? हार्ट हा कसा आहे? इनव्हॉलंटरी ऑर्गन आहे. म्हणजे या ठिकाणी याला सुद्धा काय म्हणतो आपण? इनव्हॉलंटरी. सो दीज आर द बेसिक three types of muscular tissue that is known as the skeletal muscular tissue, which is also known as the striated muscular tissue, which is also known as the striped muscles. These are the elongated, they are having the alternative light and dark band, and which is having the most essential property that is called as the कॉन्ट्रॅक्टिबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी अँड एक्सायटेबिलिटी. तर मेन फंक्शन जर मस्क्युलर टिश्यूचं विचारलं तर मस्क्युलर टिश्यू विच हॅव्हिंग द मेन प्रॉपर्टी कॉन्ट्रॅक्टिबिलिटी अँड देन अनदर वन इज द इलेक्ट्रिकल एक्सायटेबिलिटी. आणि याच्यानंतर जर पाहिलं तर कंडक्टिव्हिटी. पुढे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहेत की स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यूमध्ये किंवा स्केलेटल मस्क्युलर टिश्यूमध्ये जे ए बँड आहेत, आय बँड आहेत, यांच्यामध्ये परत झोन असतात, एम लाईन असते, झेड लाईन आहे, ज्यांच्यामध्ये परत आपल्याला पाहायचं आहे सार्कोमियर हा पार्ट्स आहे. आणि जो सार्कोमियर मेन फंक्शनल युनिट आहे. ज्यावेळेस मुवमेंट होते किंवा लोकोमोशन्स करतात त्यावेळेस जो कॉन्ट्रॅक्टिबिलिटी करणारा मेन फंक्शन्स करणारा युनिट आहे, ज्या युनिटचं नाव काय? सार्कोमियर. सो दॅट सार्कोमियर ॲक्च्युअल प्रेझेंट इनसाइड द स्केलेटल मसल्स. पुढे पाहणार आपण लाईट बँड कुणाला म्हणायचं, डार्क बँड कुणाला म्हणायचं, ज्यांच्यामध्ये सार्कोमियर कुठं प्रेझेंट असतो, एम लाईन कशी असते, झेड लाईन काय आहे. तर हा आपण स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू पुढे डिटेल्समध्ये पाहणार आहेत. आणि याचं मेन फंक्शन्स आपल्याला नेक्स्ट टॉपिक जो लोकोमोशन्स आहे किंवा मुवमेंट अँड लोकोमोशन त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रॉपर्टीज आहेत. तर तो टिश्यू आपण व्यवस्थित डिटेल्स इन नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. दॅट इज कॉल्ड लाईक द स्केलेटल मस्क्युलर टिश्यू. तर इथपर्यंत पार्ट काय काय लक्षात ठेवायचा पहा. First one is the muscular tissue is the third type of animal tissue. They having the origin mesoderm, some are the ectoderm. Example लक्षात ठेवा. यानंतर मस्क्युलर टिश्यूच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय म्हणायचं? सार्कोलेमा. सायटोप्लाझमला काय म्हणायचं? सार्कोप्लाझम. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं असतं? युनिक किंवा मल्टी न्यूक्लिएटेड. सेल टू सेल अरेंजमेंट कशी असते? कॉम्पॅक्टली. इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट आहे. मेन प्रॉपर्टी कोणती आहे? कॉन्ट्रॅक्टिबिलिटी, कंडक्टिव्हिटी अँड एक्सायटेबिलिटी. आणि या टिश्यूमध्ये इंटरनल साईडला जो सायटोप्लाझम आहे यांच्यामध्ये कोणता फिब्रिल्स असतात? मोस्ट ऑफ द मायोफिब्रिल्स, मायोग्लोबिन इज प्रेझेंट अँड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दॅट फिब्रिल दे आर हॅव्हिंग द डिफरंट टाइप ऑफ स्ट्रायशन्स. दॅट्स वाय डिपेंडिंग अपॉन द लोकेशन और पोजिशन दॅट मस्क्युलर टिश्यू दे आर बेसिकली डिवायडेड इंटू द थ्री टाइप: स्केलेटल मस्क्युलर टिश्यू, स्मूथ मस्क्युलर टिश्यू अँड लास्ट वन इज द कार्डियाक मस्क्युलर टिश्यू. तर हाच पार्ट्स आपण जो आत्ता डिस्कस केलेला आहे पाहतोय आपण इन ब्रीफ. आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण? मस्क्युलर टिश्यू. Now these are the types of animal tissue which having the origin mesoderm. So muscular tissue is made up of thin, elongated, contractile muscles fiber. Hence it is also called as the contractile tissue. पा एक एक कॅरेक्टर लक्षात ठेवायचं आहे. मस्क्युलर टिश्यू मध्ये हा कशापासून तयार होतो? तर मस्क्युलर टिश्यू ह्या कशा असतात? थिन असतात, इलॉंगेटेड सेल्स असतात आणि यांची मेन प्रॉपर्टीज काय असते? कॉन्ट्रॅक्टाइल असतात त्या, ज्यामुळे या मसल्स फायबरला आपण काय नाव देतो? कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू. सो मस्क्युलर टिश्यू इज ऑल्सो नोन एज द कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू. कारण त्याची मेन प्रॉपर्टी काय? कॉन्ट्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्टिबिलिटी ही त्याचं मेन फंक्शन्स आहे. The fibers have the ability to contract due to the presence of protein filaments. कोणते प्रोटीन फिलामेंट्स म्हटलं आपण? ऍक्टिन आणि मायोसिन. तर यांच्यामध्ये या दोन प्रोटीनचं नाव लक्षात ठेवायचं. मस्क्युलर टिश्यू मध्ये प्रोटीन फिलामेंट्स असतात. एकाचं नाव मायोसिन आणि दुसरा ऍक्टिन. एमसीक्यू विचारला जातो. यानंतर पहा, these are the light and dark band ज्याला आपण म्हटलं स्ट्राइप्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दॅट मायोसिन अँड ऍक्टिन.
thus they are play an important role in कशामध्ये रोल आहे त्यांचा मेन locomotion and movement. Now these muscle fibers are the thin elongated cells with one or many nuclei. स्ट्रक्चर पाहिला आपण युनिसेल्युलर की मल्टीन्यूक्लिएटेड, युनिन्यूक्लिएटेड और मल्टीन्यूक्लिएटेड. काही मस्क्युलर टिश्यू मध्ये सिंगल न्यूक्लियस आहे, काही मध्ये मेनी, ज्यामुळे आपण त्याला म्हटलं युनि और मल्टीन्यूक्लिएटेड इन स्ट्रक्चर. सो दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. याच्यानंतर पाहिलं आपण द आउटर कव्हरिंग ऑफ सार्कोलेमा. आउटर कव्हरिंगला काय म्हणतो आपण सार्कोलेमा, विच इज एन्क्लोज्ड स्पेशलाइज्ड सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं नाव काय सार्कोप्लाझम. दोन शब्द लक्षात ठेवा, एन्क्लोज्ड करणारा सार्कोलेमा आणि मध्ये जो प्रेझेंट फ्लुइड आहे ज्याला फ्लुइडला म्हटलं आपण सार्कोप्लाझम. सो इच सार्कोप्लाझम each sarcoplasm of each muscles fiber contain कोणता पार्ट्स असतो मायोफिब्रिल्स. पुढे आपण डिटेल मध्ये पाहणार आहेत की ऍक्च्युअली हे मायोफिब्रिल्स काय आहेत. तर मायोफिब्रिल्स इज प्रेझेंट इनसाइड द सार्कोप्लाझम विच इज मेड अप ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. जो कशापासून तयार होतो कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन, ज्यांचं नाव काय आहे मायोसिन अँड ऍक्टिन. आज इथे लक्षात ठेवा फक्त सार्कोप्लाझम मध्ये एक मसल्स फायबर्स आहेत ज्याचं नाव मायोफिब्रिल्स आहेत आणि ज्यांच्यामध्ये दोन कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन, एकाचं नाव मायोसिन आणि दुसरा ऍक्टिन. जो मस्क्युलर टिश्यू हा इनर्वेटेड विथ कुणाचा असतो नर्व फायबर्स. म्हणजेच मस्क्युलर टिश्यू सोबत जे नर्वस नेचर आहे किंवा नर्वस टिश्यू आहे त्याच्या नर्व फायबर सुद्धा कसे असतात इनर्वेट असतात. म्हणजे मस्क्युलर टिश्यू इज असोसिएटेड विथ द नर्व फायबर्स अँड ब्लड वेसल, ज्याला आपण ब्लड व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणतो. यांच्यामध्ये दे आर व्हॅस्क्युलर अँड आर सप्लाइड बाय द ब्लड वेसल्स विच इज कॅरी न्यूट्रिएंट टेक वे इन मेटाबॉलिक वेस्टेज. याच्या आधी आपण पाहिलं जो एपिथेलियल टिश्यू आहे त्याचं नेचर कोणतं आहे नॉन व्हॅस्क्युलर, म्हणजे त्यांच्यामध्ये ब्लड वेसल्स अब्सेंट आहेत जे न्यूट्रिशन कुणामधून घेतात अंडरलाइनिंग कनेक्टिव्ह टिश्यू पासून घेतात डिफ्युजन प्रोसेस मध्ये. याच्यानंतर आपण पाहिलं कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये रिच इन ब्लड वेसल आहेत, एक्सेप्शन्स कोण आहे कार्टिलेज. यांच्यानंतर आपण थर्ड टिश्यू टास्क स्टार्ट केला. मस्क्युलर टिश्यू मध्ये ब्लड वेसल्स प्रेझेंट आहेत आणि त्यांच्यातून ते काय घेतात न्यूट्रिएंट्स आणि ते रिमूव्ह काय करतात ऑल त्याच्यामधील जे मेटाबॉलिक वेस्टेज आहेत. Now about 40% of the body weight is due to the muscles in mammals. Approximately mammals मध्ये 40% बॉडीचं वेट आहे तो कोणता टिश्यू आहे मस्क्युलर टिश्यू. Now depending upon the location or position, now these muscular tissue they are divided into the main three types. First one is the striated muscular tissue ज्याला आपण स्केलेटल टिश्यू म्हटलं, दुसरा नॉन स्ट्रायटेड अँड थर्ड वन इज नोन एज द कार्डियक मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यूचं नाव स्ट्रायटेड, स्ट्रायटेडचं दुसरं नाव स्केलेटल मस्क्युलर टिश्यू, यालाच म्हटलं आपण व्हॉलंटरी मस्क्युलर टिश्यू. त्यानंतर दुसरा नॉन स्ट्रायटेड ज्याला आपण इनव्हॉलंटरी म्हटलं, स्मूथ मसल्स किंवा व्हिसरल मसल्स म्हटलं, आणि जो हार्ट्स मध्ये लोकेशन याला काय म्हटलं आपण कार्डियक टिश्यू. सो दीज आर द 3 टाइप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय द फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड द स्केलेटल और स्ट्रायटेड मस्क्युलर टिश्यू. नाउ लेट अस स्टॉप हियर, रिमेनिंग पार्ट विल स्टार्ट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक यू.